सबका साथ सबका विकास या सुविचाराला धरून आम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. मी स्वतः असं ठरवलं की कुठचंही माझ्या मागच्या पार्टीबद्दल मी वाईट काही बोलणार नाही. मला हिंदुत्वाची चाड पहिल्यापासून होती आणि गेली 5-6 वर्ष जेव्हा पूर्वश्रेमीच्या माझ्या पक्षाने काँग्रेस बरोबर आघाडी केली, कुठेतरी मी वाट चुकलोय असं मला स्वतःला वाटत होतं. कारण त्यांची विचारधारेला कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरेंनी विरोध केला. त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून पुढे जाण्याचा प्रयत्न आम्ही केला. परंतु जेव्हा काँग्रेस बरोबर जायची वेळ आली तेव्हा कुठेतरी चुकतंय असं वाटलं. आणि तुम्हा सगळ्यांना ज्ञात असेल, सकाळी 10चा भोंगा, त्या भोंग्यामुळे निगेटिव्हिटी जास्त महाराष्ट्रामध्ये पसरत चालली. लोक शिवसेना म्हटलं की सकाळचा प्रत्येकाला तो भोंगा आठवतो आणि त्या भोंग्यामुळे काय झालं हे तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहे. आणि म्हणून आम्ही विशाल, मी, आमच्या संगीताताई ठोसर, जावळेताई, त्यानंतर आमच्या प्राचीताई, आम्ही सगळ्यांनी मनाने ठरवलं की नाही, आपण कुठेतरी चुकतोय आणि आपण पुन्हा एकदा हिंदुत्व जर आपल्याला हवा असेल तर आपल्यासमोर भारतीय जनता पार्टीचाच एक पर्याय आहे. आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे. आपल्या सगळ्यांना ज्ञात असू द्या की आपण सगळेजणच आम्हाला या प्रसिद्धी का आम्ही केलंय हे लोकांपर्यंत पोहोचवायला मदत करू शकता. धन्यवाद. तुमचे प्रश्न नाही, मला नाही काय बोलायचं. तुमच्या प्रश्नांना उत्तर द्या. असं म्हणाल की हिंदुत्वाचा मुद्दा आहे तर मग तुम्हाला एकनाथ शिंदे यांची शिवसेनेचा पण पर्याय होता, तो पर्याय का तुम्ही? हो, चांगला प्रश्न आहे. आता बघा, शेवटी व्यक्ती केंद्रित पक्षाकडे जायचं का जिथे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे त्याच्याकडे जायचं. ही उजवी आणि डावी बाजू जेव्हा डोक्यात आली तेव्हा मला आमच्या 5 जणांना वाटलं की नको, आता पुन्हा आपण तेच आपण करू शकतो. पुन्हा तिथे कुठला तरी भोंगा तयार होऊन आपल्यालाच त्रास देईल, त्याच्यापेक्षा आपण मूळ कार्यकर्त्याच्या पार्टीत जावं म्हणून आम्ही इकडे भारतीय जनता पार्टीत आलो. या पार्टीमध्ये राष्ट्रप्रथम असं म्हटलं जातं. समजा तुम्हाला 5 जणांना उमेदवारी दिली काय म्हणतात, पक्ष ठरवेल. जो निर्णय भारतीय जनता पार्टीचे पक्ष नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला मान्य असेल. नाही मिळाले तरी चालू. 100% आम्ही शिवसेनेमध्ये होतो त्यावेळेस आमची भूमिका तीच होती. आम्ही शिवसेनेसाठी प्रामाणिक होतो. शिवसेनेचे जे काही आमचे नेते होते त्यांना आम्ही तेच सांगायचो की तुम्ही जो निर्णय घ्याल तो आम्हाला मान्य आहे. तीच परिस्थिती आमची इथेही राहील. आम्ही शिवसेना सोडण्यामागची कारणं मी सांगण्यापेक्षा तुम्ही माझे पत्रकार बंधू गेले 3-4-5 वर्षात आमची पुणे शहर शिवसेनेतली परिस्थिती काय चालली आहे आणि आमच्या पुणे शहरातल्या नेतृत्वावरती काय बोलायचे ते आम्ही बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की आम्ही तुम्हालाच विचारलं पाहिजे की खरंच ती परिस्थिती काय आहे हे तुम्हाला जास्त ज्ञात आहे की आज शहर शिवसेना म्हणून त्या पद्धतीने कार्य चालू आहे का हे आमच्यापेक्षा तुम्ही सर्वजण जाणते आहात. त्यामुळं तुम्हीच त्याचं उत्तर देऊ शकाल असं मला वाटतं या ठिकाणी. आमच्या सगळ्यांच्या पक्ष प्रवेशामुळे भाजपमध्ये पण नाराजी किंवा काल फ्लेक्स पण लागले, तर ती नाराजी कशी दूर करणार? नाही, याच्या भारतीय जनता पार्टी हा राष्ट्रव्यापी पक्ष आहे आणि संकुचित पक्ष नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये चांगल्या लोकांना कायम त्यांचं स्वागतच केलं जातं आणि बॅनरबाजी किंवा हे काय पुण्याला नवीन नाहीये. पुण्यात कार्यकर्त्यांची एक संस्कृती आहे, चिमटा काढण्याची. जशी पत्रकारांची संस्कृती, जशी आमचे कार्यकर्ते थोडेसे चिमटा काढतात. परंतु मी तुम्हाला या ठिकाणी नक्की मी तुम्हाला नक्की या ठिकाणी तुम्हाला मी एक नक्की सांगतो की या ठिकाणी हे जे 5ही नगरसेवक आहेत, 5ही नेते आहेत, त्यांचा सन्मान हा भारतीय जनता पार्टीत झालेला आहे, होणार आहे. आणि येत्या काळात संघटना वाढीसाठी, लोकसंपर्कासाठी या सगळ्यांचा चांगला उपयोग, चांगलं काम एकत्र मिळून आम्ही सगळेजण करणार आहोत. छोट्या मोठ्या गोष्टीचं काय होत असतात त्याच्यावर काय एवढं लक्ष देण्याचं कारण. आतापर्यंत ठाकरेंची शिवसेना हीच खरी शिवसेना असं तुमची भूमिका होती. आता तुमची काय भूमिका? खरी शिवसेना कोणाची, ठाकरेंची का शिंदेची? चांगला प्रश्न आहे हा. खरी शिवसेना म्हणजे आम्हाला विचारताल तर ठाकरेंचीच आहे. पण आता जी काही भूमिका आहे, जे काही राजकारण चालू आहे त्याच्यावरती ते चालू राहील. आम्ही आमच्या ज्या पक्षप्रवेशाच्या पहिल्या दिवशी आम्ही सांगितलेलं आहे की
ज्या पार्टीमध्ये आम्ही 25 वर्ष त्या ठिकाणी होतो, आम्ही शिवसेना वाढीसाठी जे काही प्रयत्न केले ते प्रामाणिक प्रयत्न केले होते. त्याच्यामुळे त्या पार्टीबद्दल आम्ही कुठलाही आमच्याकडनं कुठलाही चुकीचा विषय, चुकीचा संदेश, चुकीचा मेसेज असं कुठलाही जाणार नाही. आम्ही त्या पार्टीवरती कुठलाही एकही शब्द सकार आमच्याकडनं उच्चारला जाणार. चुकीचा शब्दाचा विषय नाहीये, चुकीचा सांगितलं ना मी. विषय नाहीये. हा. पण तुम्ही पक्ष का सोडताय? तुम्ही Yes, आम्ही दोन त्याच्यामध्ये 2 गोष्टी आम्ही सांगितल्या होत्या की सर्वात महत्वाची गोष्ट की शहर शिवसेना म्हणून ज्या पद्धतीने आम्ही पुढे गेलो पाहिजे त्या पद्धतीने आम्ही पुढे जात नव्हतो. दुसरी गोष्ट आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं की एक हिंदुत्वाचा एक व्यापक विचार जो जास्तीत जास्त म्हणजे फक्त आपण महाराष्ट्रापुरतं मर्यादित न राहता एक देश म्हणून, राष्ट्रप्रथम म्हणून आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे. म्हणून मोठ्या व्यापक स्वरूपात हिंदुत्वासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलो आहोत. चोरली त्या भूमिकेवर तुम्ही अजूनही ठाम आहात. आता त्या संदर्भातला जो काही आहे तो कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट बाब आहे. ते कोर्टामार्फत तुम्हाला लक्षात येईलच जेव्हा निकाल लागेल त्याच्यावर. तुम्ही वारंवार हेच बोलत होता आतापर्यंत जागतिक प्रवेशापर्यंत की शिंदेंनी शिवसेना चोरली आणि ठाकरेंची त्यावर तुम्ही आजही ठाम आहात. 100% आता काय होतं, एकदा एक विचार असला की तो विचारावरती ठाम राहणं गरजेचं आहे. जो काही आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं जे काही राजकारण झालं, जे काही चाललंय त्याच्यावरती आम्ही अजून काय वेगळं भाष्य करणं ज्यावेळेस न्यायप्रविष्ट बाब आहे तर न्यायालयामार्फत तो जो काही निकाल लागेल त्याला आम्ही सामोरे जाऊ. पुढे एक प्रश्न असा होता की तुम्ही म्हणलात की शिवसेनेने काँग्रेसची युती केली तेव्हा आम्हाला वाटलं काहीतरी चुकतंय, पण शिवसेना उभाटा अजूनही हिंदुत्व धरूनच येते. ते किती टक्के ते किती टक्के स्वरूपात ते तुम्हाला सगळ्यांना ज्ञात आहे. म्हणून आम्ही सांगितलं व्यापक त्याची स्वरूपात धार कमी झालेली दिसतीये आणि ते आमच्या डोक्याला न पटणारं होतं. म्हणून आम्ही सोडलं. भाजपचं हिंदुत्व व्यापक 5 वर्षापूर्वी तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्यांनी नाही कुठलाही निर्णय एक दिवसात. आज तुम्ही माझ्याशी सांगितलं ना की तुम्ही आज माझ्याशी कटू बोलले म्हणून लगेच एका क्षणात मी तो निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही त्यासाठी वेळ लागला. शेवटी आमची पार्टी होती म्हणून 5 वर्षामध्ये जे काही निर्णय होते आणि निवडणुका किंवा बाकीची सगळी जी काय होती 2.5 वर्षापूर्वी ज्यावेळेस 5 वर्षापूर्वी ज्यावेळेस सत्ता आली, पण ही सत्ता आल्यानंतर बरीचशी गणित चेंज होत गेली ना. त्यामुळे एका दिवसात असा निर्णय घेतला किंवा घेऊ शकतो असा विषय नाही होत. हा विधानसभा निवडणुकीच्या आधी घेतला होता की नंतर? काय काय भाजपात चालण्याचा निर्णय हा विधानसभा निवडणुकीच्या आधी नाही. आता याच्या संदर्भात सांगितलं आम्ही की गेली 1 वर्ष 2 वर्ष आमची सतत यामध्ये चर्चा होत होती. या संदर्भात आम्ही पक्ष नेतृत्वाशी या विषयावरती चर्चा करत होतो. म्हणजे आमचे संपर्क प्रमुख असतील किंवा सिनियर संपर्क म्हणजे संजय राऊत साहेब यांच्याशी आम्ही वेळोवेळी सर्वच जण की बाबा आपण काय भूमिका घेतली पाहिजे किंवा काय. आम्ही निवडणुकीच्या वेळेसही सांगितलं होतं की काँग्रेसबरोबर युती न करता आपण आपलं स्वतंत्र पुढे जाऊयात. पण त्याच्यावरती पार्टी म्हणून जो काही निर्णय घेतला पाहिजे तो नाही झाला. आणि सर्वात महत्वाचं आम्ही देश पातळीवरचे नेते नाही आहोत, राज्य पातळीवरचे नाही आहोत. आम्ही पुणे शहराच्या बाबतीतला निर्णय आहे तर पुणे शहराच्या बाबतीत आम्ही काही विषय बोलू शकतो की पुणे शहरामध्ये जे काही घटना आमच्या शहर पक्ष म्हणून ज्या काही घडत होत्या त्या चुकीच्या वाटल्या म्हणून या ठिकाणी पुढे. विधानसभा आणि लोकसभेला काँग्रेसचा उमेदवार होते तुमच्याकडे कसबा आणि लोकसभेला त्यांचं काम करताना तुम्हाला असं वाटलं नाही की आपण चुकीचं काम नाही. 100% तुम्ही जो प्रश्न विचारला तो योग्य आहे. पण मी जसं सांगितलं की आम्ही पार्टी आदेशावरती चालणारे कार्यकर्ते आहोत. त्याच्यामुळे पक्षाची भूमिका त्यावेळेस ती होती. त्याच्यामुळे काँग्रेसचे जे कोणी उमेदवार होते त्यांचं आम्ही प्रामाणिकपणे काम त्या ठिकाणी केलं होतं. सर पण सुषमा अंधाऱ्यांसारखं राज्यव्यापी नेतृत्व पुण्यामध्ये राहतंय, त्यांचं विशेष लक्ष होतं पुण्यामध्ये, तरी मग शिवसेनेची वातावरण काय झाले? सुषमाताईंचा विषय असा होता की ते वरच्या लेवलवरती प्रवक्ते म्हणून ते आज काम करत आहेत. पण संघटनात्मक जे काम आहे, जे आम्ही नगरसेवक म्हणून संघटन नियोजन पद्धतीने व्हायला पाहिजे किंवा इलेक्शन्स हे पूर्वनियोजित झाल्या पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आम्ही तयारी करत होतो. त्याच्यामुळे आम्हाला इथे स्ट्रॉंग नेतृत्व पुणे शहरामध्ये कुठेतरी कमी पडते असं आम्हाला जाणवलं होतं. कारण दोन्ही इलेक्शन बघितले. विधानसभेसाठी सुद्धा आम्ही शिवसेनेचं एकही सीट आणू शकले नाही आमचे नेतृत्व. याची खंत ही सगळ्यात जास्त होती. प्रत्येक कार्यकर्त्यालाही खंत होती. त्याच्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की जर आपल्याला सक्षम नेतृत्व नाहीये तर मग इथून पुढे कसं काय कार्यकर्ते आम्ही इलेक्शन लढू, कोणाच्या नेतृत्वाखाली लढणार, हा आमचा सगळ्यात मोठा मुद्दा होता जो आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवला. पण त्याच्यामध्येही त्यांनी थोडंसं दुर्लक्ष केलं. तर हे म्हणून ते संघटनेसाठी थोडासा एक लॉस आहे असं मला वाटतं. काही तुम्ही आता
प्रभाग 16 मधनं तुम्ही निवडणूक लढवली. तुम्हाला गणेश बिडकरांचा शिवसेनेत आणि मग बापकाय तुम्हाला निवडून आला असं पाचवी माहिती आहे. आता गणेश बिडकर तिथंच असणार आहे, तुम्ही कसं तुम्हाला घेणार त्यांच्यासोबत? नाही, तसा काय विषय नाहीये. पर्सनली सांगायचं तर माझा इंडिव्हिज्युअल कोणाशी वाद नाही किंवा काय दुश्मनी वगैरे नाहीये. असं इंडिव्हिज्युअली पक्षामध्ये मी पूर्वी होते, काही टेक्निकल विषय होते, त्याच्यामुळे मला शिवसेनेमधनं इलेक्शन लढावी लागली आणि मी निवडून आले पक्षामधून. हे बीजेपीचे आमचे स्वर्गीय माननीय गिरीश भाऊ बापट यांनी मीडियामध्ये सांगितलंय की आमच्या भगिनी तिथून निवडून आल्या. पण हे इंटरनल टेक्निकल विषय होता आणि माझ्यामुळे संघटनेला कुठेतरी नुकसान झालं होतं हे माझ्या मनामध्ये खंत होती की मी संघटनेसाठी किंवा पक्षासाठी एक न्याय देऊ शकले नाही. पण परत आले मी माझ्या घरी, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यावेळेसची जी उणीव आहे ती आता भरून काढेल आणि प्रभागामध्ये एक चांगलं संघटन होईल, सगळे एकत्र मिळून काम करू ही आमची पर्सनल इच्छा आहे. असं वैयक्तिक कोणावरही काही टीका करण्याची किंवा पिनपॉइंट करण्याचा माझा तरी उद्देश नाहीये. समोरच्या व्यक्तींना जर वाटत असेल असं काय तर मे बी त्यांचा तो राग व्यक्त करण्याचा एक माध्यम आहे हे सगळ्या गोष्टी होईल. मागच्या निवडणुकीमध्ये तुमच्या विरोधात जे काही भाजपचे उमेदवार लढले त्यांची भावना अशी आहे की आताच्या निवडणुकीत तुम्हाला तिकीट पाहिजे याच्यासाठी तुम्ही केलेलं आहे आणि तो आमच्या अन्याय आहे. आणि एखाद्या झाडाला फळं लागल्यानंतर ती चाकण्यासाठी अनेक जण जमतात. तर माझ्या विरोधात होते ते राष्ट्रवादीत गेले, माझा विषय संपला. माझ्यासोबत जे आहे त्यांना अजूनही संधी आहे. एकाच प्रभागात 3 नगरसेवक अजून खाली आहेत आणि भारतीय जनता पार्टी मोठा पक्ष आहे. प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत राहील आणि प्रत्येकाला न्याय मिळेल. त्याच्यामुळे जे कोणी मागच्या वेळेस समजा कमी मतांनी जरी पराभूत झाले असेल तरी त्यांना विश्वासात घेऊन, त्यांना विचारात घेऊन, त्यांना योग्य तो सन्मान देऊन. आता मलाच तिकीट मिळणार आहे असं आता तरी कन्फर्म आहे का? नाही, त्यांनाही मिळू शकतं आणि जो पक्ष सांगेल त्या पक्ष आदेशानुसार आपण पुढे काम करू. नाही, 100% ना मी सांगितलं ना की ज्या सन्मानाने त्यांनी आम्हाला या ठिकाणी बोलवलं, आम्हाला घेतलं, तर त्याच सन्मानाने या ठिकाणी आमचा सन्मान ते राखला जाईल. त्यामुळे त्याच्यामध्ये आम्हाला कुठलीही शंका नाही. भविष्यानंतरची पहिली पत्रकार परिषद सन्मान राखला जाईल. याच्यामध्ये शहर अध्यक्ष नाही, काय आलं की माझे सर्वच पत्रकारांचे मला कंटिन्यू फोन येत होते मागील 8 दिवसापासून. म्हणून या ठिकाणी आम्ही शहर अध्यक्षांना सांगितलं की आमच्या 5 नगरसेवकांना आम्हाला त्या ठिकाणी बोलायचंय. आमचे जे काही विषय आहेत ते त्यांच्याशी करायचे. ऐका ना, सगळ्यात महत्वाचं, काल जर तुम्हाला असं वाटतंय तर काल कदाचित आपण नव्हता, जवळजवळ 4000 महायुतीचे कार्यकर्ते जमले होते. त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या 5 जणांचा यथोचित सत्कार केला गेला. नाही, असं अजिबात नाही, प्रदेश शहराचे अध्यक्ष होते. ब्रिजमोहनजी, असं नाहीये. ऐका, शहरात भारतीय जनता पार्टीच्या रचनेत एक कोर कमिटी असते. त्या कोर कमिटीमध्ये प्रत्येक विषयांची चर्चा केली जाते. चर्चा करून शीर्ष नेतृत्वांकडे त्या गोष्टीची मंजुरी दिली जाते आणि त्यानंतर ही सगळी प्रक्रिया होते. काल जसं आता बाळाभाऊंनी सांगितलं, काल महायुतीच्या महामेळाव्यात या सगळ्यांचा सन्मान झाला. आदरणीय दादा असतील, धीरजजी असतील, यांनी केलेल्या प्रवेशामुळे काल त्यांना व्यासपीठावर बसवलं होतं. म्हणजे आमच्याकडे आलेल्या प्रत्येक नवीन जे पदाधिकारी, नगरसेवक जे आपल्याकडे येतात त्यांचा आम्ही सन्मानच करतो. अशा कुठल्याही पद्धतीचं असं समजू नका की आज कोणी आलं नाही, आज मला संधी दिली त्यांनी थोडीशी, तू जाऊन बोलतो. हे कार्यकर्ता तयार करण्याची टेक्निक असते भाजपमध्ये की आज मग नवीन संधी झाला, तू जाऊन आज सगळ्या पत्रकारांची बोल. नाही, अजिबात. आम्ही लोकसभा धीरजजींच्या नेतृत्वात जिंकलो, विधानसभा जिंकलो आणि महानगरपालिका पण त्यांच्या नेतृत्वात सक्षमपणे जिंकलो. तुम्ही 5 जणांनी प्रवेश केला भाजपमध्ये, असं कोण एक जण होतं की ते बोलणे करत होतं भाजपसोबत की आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये यायचं किंवा नाही, सर्व तू ज्याची त्याची इच्छा ना, ब्रिज ज्याची त्याची इच्छा. आम्ही सुरुवातीला पण 5च लोक होतो. जेव्हा चर्चा करत होतो तेव्हा आमची मतं जुळली आणि आम्ही एकमतावरती आलो, एका पॉइंटवरती आलो. तसं प्रत्येकाची इच्छा असते निर्णय घ्यायची आणि डिसिजन प्रत्येकाचं असतं. त्याच्यामुळे आम्ही आमचे डिसिजन घेतले. आम्ही असं पक्षामध्येही कोणाला फोर्स केला. भुंग्यामुळे तुम्ही
संजय राऊत यांची भूमिका न पटल्यामुळेच तुम्ही भाजपमध्ये प्रवेश केला. नाही, मी म्हटलं भोंग्यामुळे जी निगेटिव्हिटी पसरली जातीये त्याच्यामुळे कार्यकर्त्यांना किती त्रास होतो, लोकांना काय उत्तर द्यायला लागतात, या सगळ्याचा विचार करता मी इकडे आलो असं म्हणतो. हा भोंगा म्हणजे मुश्किलचा भोंगा आहे का दुसरा कुठला? तो सगळा तुम्हाला माहिती ना, आमच्या पक्षातला जुन्या पक्षातला भोंगा. विशेष भाऊ जुन्या पक्षावर काय समाधान नवीन पक्षाकडून काय? नक्कीच जुन्या पक्षाला माझ्याकडनं हा सल्ला राहील की ज्या कारणासाठी हे नगरसेवक आपल्यातून गेलेत त्या कारणांवरती कुठंतरी गेल्या 5-7 वर्षात ज्या काही बैठकी नाही झाल्या, ज्या चर्चा नाही झाल्या, त्या याच्यावरती चर्चा झाली पाहिजे की आपली लोक जात आहेत तर आपली ती लोक थांबवली पाहिजेत आणि त्याच्यावरती प्रामाणिकपणे काम केलं पाहिजे. त्या जी गेलीत त्यांना नावं ठेवण्यापेक्षा, त्यांच्याबद्दल काही बोलण्यापेक्षा, आज तुम्हाला खऱ्या अर्थाने जर समजा 5 नगरसेवक गेलेत तर तुम्हाला संधी आहे, ही आत्ताच संधी आहे. तुम्ही त्याच्यावरती अभ्यास करा आणि तो अभ्यास करून संघटना कशी वाढेल याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करा. फक्त मीडियाच्या माध्यमातून समोर जाऊन तर तसं काम होत नाही. प्रॉपर प्लॅनिंगनी काम करावं लागतं. ती प्लॅनिंगची कमतरता आमच्या पक्षामध्ये, त्या जुन्या पक्षामध्ये होती. त्यामुळे माझी जुन्या पक्षाला फक्त एवढीच या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सांगणे की काय होतं की प्रत्येक पक्षामध्ये एक प्रक्रिया असते. 3 वर्षांनी पद बदलली जातात. आमच्याकडे सातत्याने गेली कित्येक वर्ष झाले तीच आहे. जशी काही लोकांना त्या ठिकाणी पक्ष संपवण्यासाठी जबाबदारी दिली आहे की तुम्ही आता पक्ष संपवला पाहिजे, एक एक करून सगळे कसे जातील याची व्यवस्था बघा, पक्ष कुठेही वाढला नाही पाहिजे, नगरसेवक वाढले नाही पाहिजेत. नगरसेवक वाढण्यासाठी जर त्यांच्याकडे कुठलं प्लॅनिंग असेल तर त्या प्लॅनिंगच्या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला वैयक्तिक, मी पहिलंच सांगितलं की आमच्यापैकी कोणालाही त्या पक्षावरती, आम्हाला शिवसेनेवरती कोणालाही टीका करायची नाही, पक्ष नेतृत्वावर टीका करायची नाही. राहिला आज आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर फक्त आजपासून आमचा एकच विषय असेल की भारतीय जनता पार्टी जास्तीत जास्त संघटन कशा पद्धतीने मजबूत होईल आणि संघटना मजबूत होत असताना प्रत्येक सामान्य नागरिकाचं काम आमच्या माध्यमातून कसं पूर्ण होईल यासाठी आम्ही कटिबद्ध राहू आणि तेवढे आम्ही प्रयत्न करत राहू. नाही काय, आम्ही पहिले पण शिपाईच होतो. आम्ही शिवसैनिकच म्हणायचो. सैनिक हा शिपाईचा असतो. सरदार आता शेवटी काय होतं की गेल्यानंतर त्यांना जाणीव झाली की आम्ही सरदार आहे. आम्ही जेव्हा होतो तेव्हा आम्ही एक शिवसैनिक म्हणूनच लढलेलो आहे आणि शेवटपर्यंत, शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही निष्ठेनेच काम केलं आहे. या ठिकाणी जे नगरसेवक आहेत ना ते निवडून येण्यामध्ये त्या भागातील सैनिकांचा आणि या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक नगरसेवकाचा जबाबदारीने त्या ठिकाणी काम केल्यामुळे ती निवडून आलेत. किंवा हे कोणी आले आणि कोणामुळे नाही. आमची इच्छा आहे की खरंच सांगतो की प्रामाणिकपणे आमची इच्छा आहे की त्यांनी आमच्यावरती टीका करण्यापेक्षा संघटना कशी मजबूत होईल याच्याकडे त्यांनी बघितलं पाहिजे. ते आता ज्येष्ठ नेते त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने काम केलं पाहिजे. चर्चा सुरू होती ज्या जागा भविष्यवाणी लढवल्या होत्या त्या आम्हाला ते पार्टी ठरवेल. महायुतीतले सर्व घटक, समजा युती आहे काय बाकीच्या घटना आहेत त्याच्यावरती पूर्णपणे जो काही निर्णय तो पक्ष घेईल आणि युती म्हणून, महायुती म्हणून सर्वजण एकत्र निर्णय घेतील. त्याच्यामध्ये आम्ही नगरसेवक म्हणून निर्णय घेण्याची आमची हे नाहीये. शहराचे जे प्रमुख आहेत, वरिष्ठ जे आहेत ते निर्णय घेतील. धोरणाचे नगरसेवक तुमची भूमिका स्पष्टपणे मांडतात. फेसबुक अकाउंट क्रिएट झाले का भाजपमध्ये? नाही, मी फेसबुकला माझी कालची पण तुम्ही पोस्ट बघितली असेल. अच्छा, फक्त एक इंडिव्हिज्युअल तुम्हाला दिसत नसेल, मी ते परत ट्राय करतो. नाही, फेसबुक तेच आहे, फक्त ते नसतील तर मी त्यांना ऍड करण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला हाईड केला असेल का मी सांगितलं ना, मी पहिले एक सांगते की स्वर्गीय माननीय गिरीश भाऊ बापट यांनी मला एक छान कानमंत्र दिला होता. मी इलेक्शन निवडून आल्यावर सुद्धा मी त्यांना भेटायला गेले होते, आशीर्वाद घेतला. त्यांनी मला एकच कानमंत्र दिला होता की ज्या संघटनेत कार्यरत असेल त्या संघटनेमध्ये 100% देऊन शेवटच्या दिवसापर्यंत कार्य हे आपलं 100% असावं, एवढं लक्षात ठेवून राजकारणाचं काम सुरू कर. म्हणून मी हे कायम लक्षात ठेवलं की मी जेव्हा शिवसेनेमध्ये होते तेव्हा मी प्रत्येक वेळेस क्षणोक्षणी शिवसेनेसाठी स्टँड घेतला. मी शिवसेनेच्या साठी रस्त्यावरती उतरून आंदोलन केले, भले ते विरोधी पक्षासाठी असू दे किंवा हे कुठल्याही विषयासाठी असू दे. तेव्हा मी स्टँड घेऊन हा निर्णय घेतला. शेवटच्या दिवसापर्यंत पक्षासाठी स्टँड घेतलाय. म्हणून आज भाजपमध्ये आहे तर इथून पुढची वाटचाल ही भाजप बरोबर असणार आहे. तर एक निष्ठेने आणि पूर्ण निस्वार्थीपणे काम करण्याचा हा प्रयत्न आहे.
तुम्ही आता जे घेण्यासाठी इच्छुक आहेत का? तुम्हाला फोन करतात की आम्हाला आगे 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 देखो होता है क्या, आगे आगे देखो होता है क्या, आहे का म्हणजे लाईन आगे आगे देखो होता है क्या. हाँ भाजपवाले तर उद्धव ठाकरे रोज कोसळतात, तुम्ही काय करणार? शेवटी काय आहे सांगितलं की पार्टी म्हणून जो निर्णय आहे तो आज एका आम्ही आलो म्हणून ती घटना का आम्ही आलो म्हणून ती प्रक्रिया नाहीये, ती प्रक्रिया सातत्याने राजकारण म्हणून सांगितलं ना. अरे एक मिनिट जुन्या विषयावरती टीका करणार नाही हे सांगितलं तुम्हाला. ऐका ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका कोण करतं? प्रदेश स्तरावरचे आमचे नेते करतात, पुणे शहरातल्या आमचे नगरसेवक मंडळी टीका करतात का? नाही करत. प्रत्येकाची स्तर ठरलेलं आहे. पुण्याच्या विकासासाठी, पुण्याच्या प्रगतीसाठी हे 5 नगरसेवक टीका भारतीय करण्यापेक्षा जनता काम पार्टीत आलेले आहेत. काम करू. पुण्यातल्या नगरसेवकांचं काम नाही. शिवसेनेतल्या लोकांवर टीका व्हायची की ही बापट सेना आहे, खऱ्या अर्थाने बापट सेना भाजपमध्ये येते वाटतं का? नाही 100% हा जो काही मुद्दा आहे ना, म्हणजे बापट साहेब होते ना त्याच वेळेस मी शिवसेनेचा नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि माझ्या विरोधात बापट साहेबांचे शिष्य माझ्या विरोधात होते. म्हणजे असं कोणी म्हणू शकत नाही की ती त्यावेळेस बापट सेना होती. बापट साहेबांचं सर्व पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्यावरती, नगरसेवकांवरती प्रेम होतं. पण माझ्या बाबतीत ज्यावेळेस त्यांची इच्छा होती त्याही वेळेस की मी भाजपतर्फे लढावं, पण आमची इच्छा होती की त्यावेळेस आम्ही आमच्या पक्षामार्फतच लढलो पाहिजे म्हणून शिवसेनेतर्फे लढलो आणि शिवसेना म्हणूनच जिंकून आलो होतो. राहिला बापट साहेबांवरती प्रेम माझ्यापेक्षा पत्रकारांचं जास्त आहे, त्यामुळं पुण्यातील पत्रकार बापट साहेबांना एकदम हे होते. म्हणजे आज बापट साहेब गेल्यानंतरही ज्यावेळेस त्यांचं नाव निघलं जातं तर हे बापट साहेबांचा खरा हा सन्मान आहे. आणि बापट साहेबांनी जे काही चांगले आम्हाला गोष्टी शिकवल्यात म्हणजे त्यांच्याच नेतृत्वात आम्ही तयार झालोय एवढं मात्र नक्की म्हणावं लागेल. कारण ज्यावेळी 25 वर्ष युती म्हणून आम्ही त्यांच्यासोबत काम केलं आणि बापट साहेबांची 2009ची विधानसभेचा प्रमुख म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं होतं, त्यामुळे मला त्या गोष्टीचा अभिमान आहे की मी बापट साहेबांच्या तालमीमध्ये तयार झालोय. टूर्स अँड ट्रॅव्हल्स विश्वातील एक विश्वसनीय नाव मँगो हॉलिडेज घेऊन आले आहेत धम्माल फॉरेन टूर्स खास तुमच्यासाठी. एक्झॉटिक युरोप 17 रात्री 18 दिवस, साऊथ आफ्रिकन सफारी 9 रात्री 10 दिवस, नॉर्दर्न लाईट्स 8 रात्री 9 दिवस, दुबई अबुधाबी 5 रात्री 6 दिवस, व्हिएतनाम कंबोडिया 8 रात्री 9 दिवस. तर आजच आपली सीट बुक करा आणि आपल्या फॉरेन टूर्स मेमोरेबल करा. मँगो हॉलिडेज म्हणजेच अविस्मरणीय सहलीचा अनुभव. मँगो हॉलिडेज, 4था मजला, स्वोजस कॅपिटल अतिथी रेस्टॉरंटच्या वर, लॉ कॉलेज रस्ता, पुणे 4. संपर्क पुणे 83 839 505 किंवा 80 80 81 74 54. मुंबई 83 839 503 किंवा 96 53 18 74 78. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.